बिहारमध्ये आरजेडी राष्ट्रीय जनता दल या पक्षाचा दारुण पराभव झाला। पण या दारुण पराभवानंतर आता लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा मोठं वादळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या मोठ्या मुलीनं रोहिणी आचार्य हिनं भावावर म्हणजेच तेजस्वी यादव आणि त्याच्या काही सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत आणि घर सोडून गेली आहे। त्यांनी मोठे ट्विट सुद्धा केलेत, ते ट्विट सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत। खरं तर लालू प्रसाद यादव यांची किडनी निकामी झाली होती, त्यांना किडनी त्यांच्या मोठ्या मुलीने रोहिणी आचार्य यांनी किडनी दान केलेलं आणि त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव यांची तब्येत सुधारली होती। पण आता ही किडनी जी मुलीने दिली ती खराब किडनी होती किंवा पैशांसाठी मुलीनं वडिलांना किडनी दिली आणि सोबतच निवडणुकीचं तिकीट मिळावं यासाठीच रोहिणी आचार्य यांनी लालू प्रसाद यादव यांना किडनी दिली असे आरोप त्यांना त्यांच्या भावाकडून किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांकडून होत आहेत। आणि हे आरोप सहन न झाल्यानं घरात वादळ निर्माण झालं आणि त्याच्यानंतर रोहिणी आचार्य यांनी घर सोडले। त्याच्यानंतर त्यांनी ट्विट सुद्धा केले। त्या म्हणतात की मला मारहाण झाली, मला चपलेने मारण्याचा प्रयत्न केला। त्यांचं ट्विट काय आहे त्याच्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूयात। त्यांनी आधी एक ट्वीट केलं कि कल एक बेटी, एक बहन, एक शादीशुदा महिला, एक माँ को जलील किया गया, गंदी गालियां दी गई, मारने के लिए चप्पल उठाया गया। मैंने अपने आत्मसम्मान से समझौता नहीं किया, सच का समर्पण नहीं किया, सिर्फ और सिर्फ इस वजह से मुझे बेइज्जती झेलनी पड़ी। कल एक बेटी मजबूरी में अपने रोते हुए माँ बाप बहनों को छोड़ आई, मुझसे मेरा मायका छुड़वाया गया, मुझे अनाथ बना दिया गया। आप सब मेरे रास्ते कभी ना चले, किसी घर में रोहिणी जैसी बेटी बहन पैदा ना हो, असं ट्वीट त्यांनी पाहिलं केलं आणि त्याच्या एक तासाभरातच त्यांनी अजून एक दुसरा ट्वीट केलं, ज्यात त्या काय म्हणतात तर कल मुझे गालियों के साथ बोला गया कि मैं गंदी हूँ और मैंने अपने पिता को अपनी गंदी किडनी लगवा दी, करोड़ों रुपए लिए, टिकट लिया, तब लगवाई गंदी किडनी। सभी बेटी बहन जो शादीशुदा है उनको मैं बोलूँगी कि जब आपके मायके में कोई बेटा भाई हो तो भूल कर भी अपने भगवान रूपी पिता को नहीं बचाए। अपने भाई उस घर के बेटे को ही बोले कि वो अपनी या अपने किसी हरियाणवी दोस्त की किडनी लगवा दे। सभी बहन बेटियां अपना घर परिवार देखे, अपने माता पिता की परवाह किए बिना अपने बच्चे, अपना काम, अपना ससुराल देखे, सिर्फ अपने बारे में सोचे। मुझसे तो ये बड़ा गुनाह हो गया कि मैंने अपना परिवार, अपने तीनों बच्चों को नहीं देखा। किडनी देते वक्त न अपने पति की न अपने ससुराल से अनुमति ली। अपने भगवान, अपने पिता को बचाने के लिए वो कर दिया जिसे आज गंदा बता दिया गया। आप सब मेरे जैसी गलती कभी ना करे, किसी घर रोहिणी जैसी बेटी पैदा ना हो। मैं आता जर पाहिलं तर 23 तासांपूर्वीचं हे ट्विट आहे, त्याच्या आधी 24 तासांपूर्वीचं असं एका पाठोपाठ एक दोन ट्विट हे रोहिणी आचार्य यांनी केलेत। आणि त्याच जर आपण त्यांचा ट्विटर पेज फॉलो केलं तर त्यांनी एक पिन केलेलं ट्विट आहे, ज्यात त्यांनी दोन फोटो टाकलेत आपल्या मुलांसोबत आणि त्यांचे आई वडील आहेत आणि तिथं लिहिलंय की मेरे लिए इतना ही काफ़ी है, आपकी खैरियत मेरी जिंदगी है। हे 5 डिसेंबरचं ट्विट आहे 2022चं। म्हणजे ज्यावेळी त्यांनी किडनी दान केलेली आपल्या वडिलांना रोहिणी आचार्य यांनी लालू प्रसाद यादव यांना आपली किडनी दिली, त्यानंतर हे ट्विट केलेलं की मेरे लिए इतना ही काफ़ी है, आपकी खैरियत मेरी जिंदगी है। म्हणजेच लालू प्रसाद यादव यांच्या संदर्भात ते ट्विट होतं, ते पिन ट्विट अजूनही आहे। आणि त्यानंतर आपल्याला या निवडणुकीच्या एकूणच राड्यानंतर बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या घरात हे सगळं पाहायला मिळते। खरं तर रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव आणि त्यांच्या काही मित्रांवर आणि खासदार संजय यादव आणि तेजस्वीचा क्रिकेट काळापासून जवळचा मित्र असलेला रमीज नेमत यांच्यावर खरं तर आरोप केलाय। हे सगळे ट्विट ह्या तीन लोकांना उद्देशूनच खरं तर केलेत। आणि रोहिणी आचार्य यांनी घर सोडल्यानंतर आता त्यांच्या लालू प्रसाद यादव यांच्या इतर 3 मुली म्हणजेच राजलक्ष्मी, रागिनी आणि चंद्रा या इतर 3 मुलींनी सुद्धा घर सोडले आणि त्या त्यांच्या दिल्लीकडे रवाना झाल्यात पाटणा इथल्या निवासस्थानाहून। तर खरं तर यात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे काय तर राजद करून म्हणजेच आरजेडी करून राष्ट्रीय जनता दलाकडून अजूनही याबाबत कुठलंही भाष्य केलेलं नाहीये। ना तेजस्वी यादव याच्याबद्दल काही बोललेत ना त्या पक्षाकडून कोणी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले, त्यामुळे घरात आलबेल काहीच नाहीये हे इथे पाहायला मिळतंय। असे हे मोठे ट्विट रोहिणी आचार्य यांनी केलेत। यामध्ये खासदार संजय यादव यांच्यावर आरोप आहे आणि भावाचा एक मित्र रमीज नेमत याच्यावर सुद्धा आरोप केला। हा रमीज नेमत नेमका कोण आहे तर तेजस्वी यादव यांच्या टीमचा तो गेल्या 2 वर्षापासून एक महत्त्वाचा भाग आहे आणि यावेळी तो त्यांच्या वॉर रूमचा प्रभारी सुद्धा होता। तो यूपीतील एक शक्तिशाली म्हणजेच माजी खासदार असलेले रिजवान जहीर यांचा खरं तर तो जावई आहे आणि या रमीजवर खरं तर अनेक पोलीस ठाण्यात खून किंवा
काही कायद्यासह 12 गुन्हे सुद्धा दाखल आहेत आणि 2021च्या बलरामपूर दंगलीमध्ये सुद्धा याच रमीज नेमत याचं नाव समोर आलं आणि याच रमीज नेमतवर खासदार संजय यादववर आणि तेजस्वी यादव यांच्यावर या रोहिणी आचार्य त्यांच्या बहिणीनं खरं तर आरोप केलाय. त्यामुळे आता नेमकं पुढे काय होतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.